त्या प्रतिक्रिया एका गोष्टीचं समाधान निश्चित आहे की वस्तुस्थिती समोर आलेली आहे, जी सत्य होतं, जे खरी बाब आहे ती पुढे आलेलं आहे. बाहेर एक समज निर्माण करण्यात गेला होता. मी तर गैरसमज मी तर म्हणेन की ही जागा लष्कराची आहे आणि लष्कराच्या जागेवर ती हिसकावून घेण्याकरता काही लोकांनी षडयंत्र रचल्या गेलं, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे केल्या गेले होते आणि एक इम्प्रेशन निर्माण केलं गेलं होतं की हे सगळे कॉन्स्पिरसी आहे. तर परसेप्शन निर्माण करणं, एक गैरसमज निर्माण करणं हा एक भाग आहे. वस्तुस्थिती काय ही या कमिशनच्या अहवालामुळे स्पष्ट झालेली आहे. एकतर पहिल्यापासून आमची जी भूमिका होती की प्रथम कुठल्याही निष्कर्षात जाण्याच्या अगोदर जागा ही कोणाच्या मालकीची आहे ही स्पष्टता आली पाहिजे. आणि नंतर ती जागेवर कुठल्या प्रकारचं आरक्षण होतं का, या गोष्टी स्पष्ट झाल्या की मग इतर गोष्टीवर आपोआपच त्यातलं इतर गोष्टी समजून येतील. आज कमिशनचा मला वाटतं जे काही रिपोर्ट आला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. एक ज्युडिशियल कमिशन आहे, रिटायर्ड जस्टिस त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी दिलेला निष्कर्ष हा अतिशय इम्पार्शल आहे. त्यामुळे तो आलेला निष्कर्ष आहे त्यातून जागा ही राज्य सरकारची आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि सदरील जागेवर कुठल्याही प्रकारचं आरक्षण हे कारगिल किंवा अन्य कोणाकरताही तिच्यावर आरक्षण नव्हतं. त्या दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यामुळे मला वाटतं की आता ह्याच्यापेक्षा अजून स्पष्टता या दोन मुद्द्यावर तर त्यांचा जो अंतिम अहवाल आहे, बाकीच्या मुद्द्यावर अहवाल अजून येणं बाकी आहे. त्यामुळे या दोन मुद्दे जे महत्त्वाचे आहेत त्याच्यावर मात्र त्यांचा निष्कर्ष अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामुळे गैरसमज दूर होतील. ज्या पद्धतीचं राजकारण झालं या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि तुम्हाला त्याचा फटका बसल्याचं दिसलं, तर त्यातला कुठे ना कुठेतरी आता एक मोकळा श्वास घ्यायची संधी मिळाली आहे का? नाही, मी कधीही राजकारणामध्ये चढ उतार असतात, राजकारणामधले फायदे तोटे असतात, अनेक वेळा आरोप प्रत्यारोप होतात. ही राजकारणाची दुर्दैवाने आजची जी परिस्थिती आहे ही राजकारण एका फार वेगळ्या पातळीवर जाऊन पोचलेलं आहे दुर्दैवाने. म्हणजे विरोधकांनी आरोप जरूर करावेत, विरोधकांनी काही स्तुती करावी अशी अपेक्षा आम्ही कधी करत नाही. परंतु राजकारणाचा स्तर एवढा घसरलेला आहे की एकमेकाला संपवण्याची भाषा ही अनेक पद्धतीने किंवा अनेक पद्धतीने जी षडयंत्र घेतलं जातं ते फार सार्वजनिक जीवनामध्ये नीतिमूल्य पाळली पाहिजे या मताचे जरूर आम्ही आहोत, त्यात वाद नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने राजकारण देशात आणि राज्यात काही ठिकाणी सुरू दिसतंय ही दुर्दैवाची बाब आहे. तुम्हाला स्वतःला जो फटका बसला त्याची हानी आता भरून निघाली? नाही, ठीक आहे. असं आहे की माझ्या जो काही राजकारणामध्ये चढउतार येत राहतात त्याच्यामुळे ठीक आहे. आता वस्तुस्थिती समोर आल्यामुळे भविष्यामध्ये बघू काय परिस्थिती निर्माण होते.